हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी गणपती डेकोरेशनचं तुम्हाला सांगितलं होतं की लवकर व्हिडिओ आणते आणि आता मी थोडं लवकर टाकण्याचा विचार केला जेणेकरून की कस्टमर घेतीलही, नंतर नाही आवडलं तर रिटर्न करतील किंवा जास्त क्वांटिटी पाहिजे असेल तर परत मागू शकतील ह्या हिशोबाने। तर सगळ्यात पहिले हे एक फॅब्रिक आलं होतं बघा, हर्टचं आहे आणि याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे। तर हे खूप सुंदर फॅब्रिक आहे, तर म्हटलं चला हे पण दाखवूया। परत मग लिंक मागतात शॉर्ट व्हिडिओला, मला देता येत नाही त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्येच म्हटलं दाखवू। तर 2-2 मीटरचे आहेत, 2 पार्ट आहेत आणि मदर डॉटरचाच कॉम्बो आहे। सिंपल कुर्ती आहे, तिथं फ्रीलची डिझाईन आहे, खूप सुंदर आहे पण हे फॅब्रिक खूप सुंदर। तर त्यानंतर ना थोडंफार उद्घाटन आमचं आधीच झालेलं आहे। तर गणपती डेकोरेशन मधला ना पहिला आहे हे माळा। तर ह्या 5 आहेत, बघू शकता 5 आहेत, फक्त 150 की 250 रुपयाला 5 आहे। सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या 150, 200, 250 ह्याच रेंज मध्ये आहेत आणि ही इतक्या सुंदर दिसतात। आपण गणपतीचं जे डेकोरेशन करू त्याला पाठीमागे जर अशा भिंतीला लावल्या ना, म्हणजे फोटोही असेल ना डेकोरेशनचा थोडक्यात, तर मी तुम्हाला साईडला स्क्रीनवर देऊन देईल जेणेकरून एक आयडिया येईल की कसं। तर मी हे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारासाठी घेणार आहे, कारण गणपती तर मी बसवत नाही। माझं एक फिक्स ठरलेलं आहे की मी जोपर्यंत माझं स्वतःचं घर घेत नाही तोपर्यंत मी गणपती बसवणार नाही। माझ्या स्वतःच्या फ्लॅटमध्येच मी पहिल्यांदा गणपती बसवणार। लग्नाच्या आधी मी बसवायचे पण आता नाही, कारण की देवालाही वाटलं पाहिजे बाबा की होऊ दे। तर खूप सुंदर ह्या माळा आहेत बघा, खाली अशी घंटीची डिझाईन दिलेली आहे आणि सोबत 5 माळा आहेत। इतका सुंदर फिनिशिंग आणि इतका सुंदर लुक सोबत ह्या ना मस्त अशा मोगऱ्याच्या माळा आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या बिंदास्त घेऊ शकता। तर त्यानंतर पुढचं ओपन करूया। तर ही माळा आता ह्या एकच डिझाईन मध्ये नाही, माळा खूप वेगवेगळ्या डिझाईन। त्या मी हे जे पॉम्पॉर्न आहेत ना दुकानामध्ये खूप महाग भेटतात आणि ऑनलाईन 60 रुपयाला हे पॉकेट भेटले मला, दुकानामध्ये 80-90 घेतात। तर खूप छान आहे। मला ह्याचं गणपतीचं बसवण्यासाठी जे चौरंगाचा आसन आहे ना तर ते बनवायचं आहे, त्याला तोरणासारखं बनवायचं आहे पॉम्पॉर्नचं ऍड करून। तर त्याचे फोटोज व्हिडिओज मी टाकेन लवकरच तुम्हाला। त्यानंतर या 2 मध्ये ना रुद्रसाठी मी म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे तर त्यासाठी मी हे 2 घेतले। तर गणपतीच्या ह्याच्यातच म्हटलं हेही ऍड करू, कारण सेपरेट असा नाही टाकता येत 2च वस्तूसाठी, म्हणून मग मी हे मागवलाय रुद्रसाठी कृष्णाचा ड्रेस। तर याच्यामध्ये सर्व सामान आहे, त्याचा आधीचा आहे पण तो आता बसेल त्याला असं वाटत नाही, कारण की 2-3 वर्ष मी तो वापरला होता, 3ऱ्या वर्षापासून। ह्याच्यामध्ये सगळं सामानही दिलेलं आहे। ही त्याचं शेला, त्याच्यानंतर हे बघा हा मोरपीस दिलाय, त्यानंतर ही एक गळ्यातली माळ दिली, हा त्याचा हे मुखवटा दिला, ह्याला इलास्टिक आहे त्याच्यामुळे बांधायचं वगैरे टेन्शन नाही। त्याचं आधीच होतं ना ते बांधायचं होतं तर खूप प्रॉब्लेम आहे का। सोबत एक बासरी दिली आणि हे कानातले दिलेत, खूप सुंदर आहे, पूर्ण सेटच खूप मस्त आहे। तर आता मी त्याला वेअर करून बघेन की कसा बसतोय, त्याच्यानंतरच मग ठरवेन। छान आहे पण खूप मस्त आहे। आधीचा हे आहे, त्याला आधीचा पण बसून जाईल असा, पण थोडा छोटा होईल कारण त्याला खूपच दिवस झाले। आणि हा आहे त्याचा ड्रेस, तर ड्रेसची माझी क्वालिटी बघते कशी। तर हा ड्रेस ना मी कॉटन मध्ये घेतलाय, कारण की इकडे खूप जास्त गरमी आहे। आधीचा त्याचा आहे ना तो थोडासा ती टॅरेकोट सारखा कपडा राहतो ना तशामध्ये घेतला होता, म्हणून मग ह्यावेळेस मी कॉटन मध्ये घेतलाय। आणि ओपन जे राहतात ना तसा मला पण मी एक मागवलाय, पण रुद्र आमचा बारीक आहे तर त्याला ते उघडं अंग नाही चांगलं दिसणार, त्यामुळं मग मी त्याला पूर्ण अंग झाकायचा विचार केला, तर हा असा घेतलाय। पण ही पण साईज मला वाटतंय त्याला मोठी होती की काय, पण हा खूप सुंदर आहे, कॉटन मध्ये आहे बघा, कपडा कॉटन मध्ये आहे आणि याची धोती पण कॉटन मध्येच आहे। दोन्हीची पण क्वालिटी खूप मस्त आहे। तर धोती एकदम परफेक्ट होईल पण कुर्ता थोडा मोठा होईल असं माझा अंदाज आहे। आणि खूप छान फिनिशिंग पण आहे बरं, याचं इलास्टिक आहे कमरेला, खूप मस्त आहे फिनिशिंग वगैरे, मला तरी आवडलं। आता मी त्याला वेअर करून बघेन कसा दिसतोय। आधीचा आहे पण कॉटन मध्ये नाही, इकडं खूप गरमी आहे तर म्हणून मग मी हा घेतला। त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना तर ते बांगड्यांचं स्टँड आहे, मी थोड्या वेळाने जोडते आणि मग आपण बघूया की ते कसं येतंय। त्यानंतर हे सुद्धा बांगड्याचं स्टँड आहे, तर हे मी मागवलेलं आहे। त्याच्यानंतरचा हा एक कुर्ता आहे जो की मागच्या वेळी मी दाखवला होता मागच्या ब्लॉग मध्ये रुद्रसाठी,
तर तो मोठी साईज झाली होती, कपडा क्वालिटी सगळं एक नंबर होतं, पण खूप मोठा ढगळा ढगळा झाला म्हणून मग एक साईज छोटी मागवली ह्यावेळेस. हा मी त्याला गणपतीसाठी घेतलेला आहे. तर सेम आहे, फक्त आता मी छोटी साईज घेतली, आधीची त्याला खूपच मोठी झाली होती. तर आता हा एकदम परफेक्ट बसेल त्याला. मी घालून पण बघेन थोड्या वेळात. आणि ह्याच्यावरती मला प्रिंट करून आणायचं आहे, कारण की मला कस्टमरचे पण घ्यायचे आहेत. तर मी आज उद्या प्रिंटिंगला जाईल ते. तर ही पॅन्ट आहे त्याची. पॅन्ट आणि जी काही कुर्ता आहे त्याची क्वालिटीमध्ये नो डाऊट, म्हणजे अजिबात डाऊट नाही क्वालिटीमध्ये, इतका सुंदर आहे. आणि ऑरेंज कलर मी त्या दिवशी सांगितले की ऑरेंज कलर सिलेक्ट केला आहे. तर तुम्हाला याच्यातून प्रिंट करून माझ्याकडून घ्यायचं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतरचं पुढचं आहे ही लाइटिंग. तर पॅकिंग एक नंबर आहे, कारण की ना हे काचेची लाइटिंग आहे, तर त्याच्यामुळे फुटायचे खूप जास्त चान्सेस आहेत. पण एकही बल्ब फुटलेला नाही आहे. हे बघू शकता, इतकी सुंदर लाइटिंग आहे. आपण लावूनही बघूयात की ही नेमकी कशी दिसते थोड्या वेळात. तर हे बघा, भरपूर लांब आहे माळ. आणि मला ह्याची हे बल्बची जी डिझाईन आहे ना ती खूप जास्त आवडली होती. आणि सगळे कलरफुल आहेत, एकच कलर असा नाहीये त्यामुळे. तर आता आपण लावून पण बघूयात सगळ्यात शेवटी. आता दिवस आहे पण तरी आपण लावूयात, थोडक्यात कळेल की कशी दिसते ते. त्यानंतरची ही वाली साडी. तर मागच्या वेळी ह्यातूनच मी पिंक कलर घेतला होता मागच्या वर्षी श्रावण सोमवारासाठी. आणि तो माझ्या बहिणीला खूप आवडला होता, खूप जास्त तिला आवडली. सारखीच म्हणायची मला तुझी ती साडी दे. साडी तर आहे 250 रुपयाची. आणि मग मी ठरवलं की नाही, तिला पण दुसरीचा ह्या श्रावण सोमवारासाठी घेऊन पाठवूयात, म्हणून मग मी हे तिच्यासाठी घेतली. हे बघा असा कलर आहे. पण मागच्या वेळी मी पिंक आतली जी डिझाईन पिंक कलरची घेतली होती, जास्त छान वाटत होता. आता हे रेड तिला नाही चांगलं दिसणार हा कलर, असा माझा अंदाज आहे. पिंकच तिला चांगला दिसेल, कारण ती थोडी माझ्यापेक्षा जास्तीच सावळे आहे. तर हा नाही तिला चांगला इतका दिसणार. तर मला वाटतं पिंकच एक्सचेंज करून पिंकवालाच घ्यावा. पण साडी एक नंबर आहे. तुम्ही मागच्या वेळी बघितली होती, कॉटनची साडी आहे. मी मागच्या श्रावण सोमवाराला नेसलेली होती, त्यातूनच आहे, फक्त कलर वेगळा घेतला. तर आता पिंक आहे माझ्याकडे ऑलरेडी. मग जुनी कशी द्यायची तिला, आणि ती न कधी नव्हे ती एकच गोष्ट माझ्याकडे मागते. तर मग मी म्हटलं की नाही, नवीनच घेऊन देऊ. पण तिला हा कलर नाही चांगला दिसणार असा माझा अंदाज आहे. रेड पिंक तिला चांगला दिसेल मध्ये डॉटवाला. त्यानंतर हे पुढचं आहे. तर ह्याच्यामध्ये बीड्स आहेत बघा. जी गणपतीचे खालचे चौरंगावरचे आसन बनवायचे आहेत त्याला ना असं साईडनी, म्हणजे आसन सेमच राहणार आहे चौकनी, आणि त्याच्या साईडला सगळे पानं राहणार आहेत, आंब्याची पानं. आणि आंब्याच्या पानांना मग मला असं पॉपकॉर्न आणि हा मोती वापरून डिझाईन तयार करायचे आहे. तर त्यासाठी मागवलाय. तर हे बीड सुद्धा दुकानात खूप महाग भेटतात, 10ला काहीतरी 12 की 16 देतात 10 रुपयाला. तर त्या मानाने हे खूप आहेत, कारण ह्याच्यामध्ये 500 आहेत मनी. 500 मनी फक्त 70 रुपयाला की 60 की 50 असंच काहीतरी आहे. त्यानंतर आहे एवाला पुढचं पार्सल. तर ह्याच्यामध्ये पण लाइटिंगच आहे. गणपतीसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट राहते ती म्हणजे लाइटिंग. तर ही लाइटिंग अशी आहे ना की आपण दिवाळीलाही वापरू शकतो. आणि ही मी रिटर्न नाही करणार आहे, म्हणजे मला ही ठेवणार आहे, मी देवघराच्या तिथे लावणार आहे ही, किंवा मग ती छोट्या बल्बवाली, कारण हा जास्त काही महाग नाही रिटर्न करायला तरी काय. तर ही बघा अशी स्टारवाली राहणार आहे. काही मोठे स्टार आहेत आणि काही छोटे स्टार आहेत. हे बघा काही मोठे स्टार आहेत आणि ह्याची रबर निघली छोट्या स्टारची वाटतं. आणि काही छोटे स्टार आहेत. आणि भरपूर लांब आहे, भरपूर मोठी आहे. आणि बघूयात आता लाइटिंग कशी लागते. पण ही सुद्धा खूप स्वस्त आहे, 200 रुपयाला पूर्ण सेट भेटलाय, जे की दुकानात नाही भेटणार, खूप महाग भेटेल. हा आपण लावू ना, आता नवरात्र गणपती आली सण लावूयात आपण मस्त, कारण की छान वाटतं. मग ते रात्रीचा व्हिडिओ शूट करायला पण म्हणजे थोडंसं मस्त वाटेल त्यासाठी. खूप छान वाटते ना मम्मा. हा ना. तर त्याच्यानंतर हे आहे, ह्याच्यामध्ये काय, हा इम्पॉर्टंट गणपती डेकोरेशन मध्ये असणारी गोष्ट ती म्हणजे हे वाला. तर हे पण मी रिटर्न करणार नाहीये, कारण की आता मार्गशीर्ष गुरुवार येत आहेत, तर मी हे ठेवून घेणार आहे. आणि देवीच्या पुढे मी ह्यावेळेस थोडं मोस्टली मी काय करायची की पूजा मांडायची, संपला विषय. पण ह्यावेळेस ना मी मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा ना ती मस्त अशी सजवणार आहे.
तर त्यासाठी घेतलंय. इतकी जबरदस्त क्वालिटी आहे. इकडून हे पूर्ण दिवे लावायचे दिवाळीसाठी, गणपतीसाठी तर बेस्ट. आणि मध्ये पाणी ओतायचं आणि ह्याच्यामध्ये फुलं टाकायची, पाकळ्या टाकायची. इतकं सुंदर दिसतं ना, खूप सुंदर. माझी खूप इच्छा आहे की हे करू, ते करू, ते करू, पण माझं जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत मला हे काहीच करता येणार नाही, कारण की हे सामान घेऊन नुसतं खराब होऊन जाणार, यूज तर होणार नाही. तर हे तुम्ही नक्कीच गणपतीसाठी घेऊ शकता. इतकी सुंदर आहे हे. त्यानंतरचं हे. आणि ऑनलाईनच्या सगळे काही गोष्टी तुम्ही बघितले, कुठली नाही तुटली नाही काय नाही, इतकं व्यवस्थित पॅकिंग करून ते देतात. आणि तुम्ही जर झेंडूच्या माळा घेणार असाल ना फुलांच्या, तर तुम्ही त्या ऑनलाईनच घेतल्या पाहिजेत, कारण इतक्या सुंदर आणि इतक्या स्वस्त माळा आहेत ना, रस्त्यावर खूप जास्त महाग भेटतात त्या माळा. मी एक ना सॅम्पल पीस घेतल्या, तर हे बघा हे अशावाले आहेत. आता हे पूर्णच बघा चेंबून गेलंय, व्यवस्थित नाही आलं घरापर्यंत, किंवा याचं फिनिशिंग पण नाही आवडलं मला या माळाचं. 5-6 माळा आहेत पण कागदाच्या आहेत, तर ही काय मला आवडलं नाही, तर हे मी काय ओपनच करत नाही. व्यवस्थित आलं नाही ते पार्सल. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय, हा तर हे सुद्धा मी गणपती डेकोरेशनसाठी, नंतर मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेसाठी पण वापरू शकतो. मी मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेला पण मागं भिंतीला अडकवणार आहे. हे बघा हे अशी ना कमळ आहेत, जे आपण बॅक साईडला गणपतीच्या मागच्या बाजूला आपण असा भिंतीवरती अशी लावू शकतो. इतके सुंदर लुक येतो नाही, खूप जास्त छान लुक येतो. आणि एकूण मला वाटते 6 आहेत. खूप मस्त ह्याने लुक येतो, त्याच्यामुळे हे ना घेतलंच गेलं पाहिजे. आता माझ्या इथं बघा हे 2च आहेत, किती सुंदर दिसतंय ते. तर आता मी हे पण लावणार आहे. कुठे लावू, देवाच्या तिथंच मी लावून घेईल. हे मस्त दिसतंय, खूप छान आणि महाग पण नाही, त्याच्यामुळे मला हे आवडलं. मार्गशीर्ष गुरुवारसाठी पण होईल आणि घरात पण एक छान लुक येतो आणि थोडंसं पॉझिटिव्ह वाईब पण येतात. असं जास्त वेगळं वेगळं काय घरामध्ये असेल, सिंपल नुसतं घरामध्ये तोच एवढं काही बरोबर वाटत नाही. तर त्यामुळे मी महाग नाही, त्यामुळे मी ठेवून घेणार आहे. त्यानंतर मेन आणि इम्पॉर्टंट येतं ते म्हणजे बॅकला जे आपण डेकोरेशन करतो ना, तर ते. तर हे मी 2 मागवलेत, बहुतेक 1-2 घेतले. जास्त पण डिझाईन किती जरी असलं तरी सगळे डिझाईन घेऊन नाही दाखवू शकत मी. बाकीच्या डिझाईनच्या लिंक पण टाकून देईल, कारण सगळ्याच डिझाईन इतक्या सुंदर आहेत ना. तर हे पण आहे बघा गणपती, ह्याची साईज खूप मोठी आहे. चादर नाही, डेकोरेशनसाठी बॅक साईड. जर हे बघा मध असं गणपतीचं चित्र आहे आणि खालच्या साईडनं असं हे थोडंसं ब्लॅक शेड वाटतं, काय कलरफुल, एवढं कलर कायचं काही खास वाटत नाही. दिसताना खूप नाही छान वाटतंय. मी उलटं बघते त्याच्यामुळे का, तर मी उभा राहून बघेन कसं दिसतंय, पण सुंदर आहे. आणि ह्याची किंमत सेमच आहे, 100, 150, 200. हा. त्यानंतर हे असल्या गोष्टी आपल्याला खूप लागतात डेकोरेशनसाठी. तर ही सुद्धा लाइटिंग आहे, झुंबर आहे, पण झुंबर मध्येच ना लाइटिंग आहे. हे बघा असं झुंबर आहे हे. तर हे मी ना बेडरूम मध्ये लावणार आहे. तिथे बेडरूमचा ती एक हँगर आहे ना, तर तो ओपन दिसतो मी तिथं शूट करताना, तर हे बॅकला ठेवून देईल. खूप सुंदर आहे पण हे. आणि याला पूर्ण लाइटिंग आहे, तर ती लाइटिंग थोडीशी सेट करावी लागेल माझ्या हिशोबाने, कारण की खूप वाकडी तिकडी दिली त्यांनी. हे बघा इतकं सुंदर दिसणार आहे, किंवा मी इथंही लावलं ना तरी पण छान दिसेल. टीव्हीच्या बाजूला त्याचे हे निघलंय ना, तर तिथं घरातल्या सगळ्या भिंतींचं ते तूप पापुंद्रे निघले, त्याच्यामुळे मला हे आता डेकोरेशन व्यवस्थित करता येत नाही. पण ह्याची क्वालिटी खरंच खूप मस्त आहे, खूपच सुंदर आहे. मला तरी प्रचंड आवडलं, तर मी बेडरूम मध्ये लावून देणार आहे. आणि गणपतीला हे मी का सांगितलं घ्यायला असलं की पुढे आपण अडकवू शकतो पुढच्या साईडला, त्याची समस्त अशी लाईट लागेल, तर ते खूप छान दिसेल. त्यानंतर आहे पुढचं, तर ह्याच्यामध्ये पण झेंडूच्या फुलांच्या माळा आहेत. माळाच म्हणते, हे आहे तोरण आहे दाराचं.
तर हे पण छान वाटते, पण हे वॉशेबल नाहीये. मला असं वाटतं की थोडं वेगळं मटेरियलचं पाहिजे होते की काय. पण हे छान वाटते बघा ना, किती सुंदर वाटतं हे तोरण, किती छान वाटतंय. कागदाच्या फुलांचं आहे, पण कागदाचं आहे, प्लॅस्टिकचे ते. तर असेच असतात का काही वेगळे असतात का असेच असतात काय नाही. पण हे खूप सुंदर वाटतंय तोरण, खूप जास्त छान वाटते. मला तर खूप आवडते. फक्त मला असं वाटतंय की हे निघणार ना कागद आहे तर मग हळूहळू. त्यानंतर जे पाठीमागं आहे ना, तर ते अजून एक घेतलंय मी. तर तेही 5 फीट असं होतं वाटतं, 5 फूट आहे उंचीला. तेही 5 फूटच आहे. तर हे बघ कसं. तर हे वाला असं आहे. तर हे उभा राहूनच कळेल कसं आहे नेमकं, कारण खूप मोठे 5 फूटचं आहे ते, त्याच्यामुळे उघडता येत नाहीये. तर त्यानंतर हा एक ब्लाउज आहे, स्ट्रेचेबल ब्लाउज आहे. कारण की मला ना सारखंच साड्यांचं कोलॅबोरेशन येते आणि सारखे मला ते नाही शिवता येते ब्लाउज, त्याच्यामुळे मी स्ट्रेचेबल घ्यायचं ठरवलं. तर मग हा घेतलाय रेड कलरचा. म्हटलं रेड भरपूर याच्यावरती जातो. तर आता मेजरमेंट बघावं लागेल बसते की नाही. पण हे ब्लाउजची क्वालिटी इतकी सुंदर आहे ना, खूपच छान आहे. आणि स्ट्रेचेबल ना खूप कम्फर्टेबल राहत आहे. मागच्या वेळी गावाला गेली ना त्यावेळेस मी स्ट्रेचेबल ब्लाउजेस यूज केले होते. फक्त त्याची उंची ना जास्त आहे, तर मी खालून असं फोल्ड करून घेणार आहे, कट करून थोडंसं ना असं फोल्ड करून शिलाई कंप्लीट करून घेणार, कारण ह्याची उंची खूप येते रेडीमेड ब्लाउजची. क्रॉप टॉप सारखं अगदी पोटावरती इथं जाते. पण ब्लाउजची क्वालिटी एक नंबर आहे. किंमत तर फक्त 120 रुपये आहे. त्यानंतर पुढचे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ना ते पाकळ्या डेकोरेट करण्याला पाणी ओतायचं, त्याच्यामध्ये गुलाबाची फुलं वगैरे, झेंडूची फुलं, पाकळ्या असं बरंच आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. खूपच मस्त आहे. पण हे बघा काय जब्बर क्वालिटी आहे. खरंच आपलं घर जर असं एकदम चकाचक आणि मस्त फ्लॅट असतं आणि असं एकदम छान फर्निचर त्याच्यावरती हे छान डेकोरेशन, किती सुंदर वाटलं असतं दिवाळीमध्ये वगैरे. एकच नंबर. पण मी तर काय घेऊ शकत नाही, पण तुम्ही नक्की घ्या, तुमची इच्छा नक्की पूर्ण करा. माझ्या तर खूप इच्छा आहेत, खूप स्वप्न आहेत आणि माहित नाही होतील हळूहळू पूर्ण. कष्ट करतोय आपण त्याच्यामुळे. तर ह्याची क्वालिटी तर जबरदस्त आहे. ह्याचीही क्वालिटी आणि ह्याची दोन्हीची क्वालिटी एक नंबर जबरदस्त आहे. तुम्ही नक्की बिनधास्त घेऊ शकता. हा, 2 नंबर मस्त, एकच नंबर आहे. झाली सगळी संपली. तर हे एवढी होती. आता काय राहिले का वस्तू माहित नाही, जेवढ्या आल्या तेवढ्या तर मी दाखवल्या. बहुतेक लाइटिंग अजून बाकी आहे 2-4, कारण अजून 2-3 लाइटिंग होत्या. तर बघते मी आणि तेही तुम्हाला दाखव. तर मी ना किती दिवसापासून ऑनलाईन मराठी बुक शोधत होते आणि आज आमच्या घरी आली ही. आल्यानंतर मी चेक केलं की मी मागवलीच नाही, तर आली कसं काय. मी ओपन केल्यानंतर तर ह्या साहेबांनी मागवली. तुला मराठी सापडलीच कुठे? मी किती दिवसापासून शोधत होती मराठी अक्षरलेखनचं. कसं काय त्याला समजतं काय माहिती, इतकं व्यवस्थित म्हणजे सर्च करतो ना. मला मी किती वेळा सर्च केलं आणि हा बोलून सर्च करतो, लगेच त्याला येऊन जातं. आणि ऑर्डर पण दिली. कितीची आहे मला माहित नाही, काय माहित नाही, बघावं लागेल आता किती प्राइस आहे याची. 125 ची आहे. ओ माय गॉड, 125. ह्याच्यावर किंमत तर 130 आहे, पण छान आहे. आता मी काहीला रिटर्न करणार नाही, कारण रुद्राला मला शिकवायचं आहे. काय का काम करणं पण चांगलं केलेस. तर ह्याच्यामध्ये बघा, मला घरी पोहोचवा, आकार गिरवूया, मराठी मुळाक्षरे. तर त्याला हळूहळू मी थोडं थोडं शिकवणार आहे, त्याच्यातून वेगळं करून मराठी हिंदी आलं ना की मराठी येणारच आहे. पण ही हिंदी नाही बाळा, ही मराठी आहे. तुला स्कूलमध्ये ते हिंदी ब्लँक होऊन जाशील तू. नको, तुला मी उन्हाळ्यात शिकवते बाबा, आता नको. मग हे सगळं मिक्स होऊन जाईल. हिंदी नाहीये, हे मराठी आहे. तर पण बुक ना एकच नंबर छान आहे बरं का. बाळापर्यंत आहे, बाळ अक्षय यज्ञपर्यंत आहे आणि सगळं आहे, सगळं आहे याच्यामध्ये. जे पाहिजे ते गिरवायचं वगैरे ट्रेस आहे, सगळं आहे.
तर बुक एक नंबर आहे, पण आता त्याचं मिक्स होऊन जाईल. आता त्याला हिंदी मी शिकवते कसे कबूतर, त्याच्यानंतर हे एकदम आलं ना तर ब्लँक होऊन जाईल, तर त्याला काहीच कळणार नाही. तर आपण हे थोड्या दिवसांनी शिकू, ठीक आहे. त्याआधी हिंदीचं कम्प्लीट झालं ना मग मराठी शिकूया, असं करू, ठीक आहे. तर हे बघूया, हे असं आहे. तर हे बघा, हे असं आहे. छान वाटेल पाठीमागं डेकोरेशन साठी गणपतीच्या, मस्त वाटेल हे सुद्धा. हे थोडं छोटं आहे, पण हे वाला आहे ना ते मोठे. हे वाला बघा मोठे, पण याच्यावर आधीच गणपतीचं चित्र दिलंय तर ते नाही द्यायला पाहिजे होते, कारण आपला गणपती बसणार ना तर ते प्लेन वाला घ्यायला पाहिजे, मध्ये असं चित्र नसावं. पण हे छान आहे, याची क्वालिटी पण ना छान आहे बघा, चांगली आहे क्वालिटी. तर आता मी ना हे लाइटिंग लावून बघते की कसं ते तर लागते बघा. खूप सुंदर आहे, मला खूप जास्त आवडलं, खूप म्हणजे प्रचंड आवडलं हे. तर मी हे बेडरूमच्या तिथे लावून देते, खूप मस्त आहे. तर आता बाकी दिसते नेमकी, तर बघू शकता एकदम कलरफुल आणि मस्त आहे. आता मी ओपन नाही करत, कारण ओपन केली ना तर परत ती मग रिटर्न वगैरे करायचं असेल तर मग खराब होऊन जाईल, तशी माझी रिटर्न करायची अजिबात इच्छा नाही. बघूयात, लावूनच टाकते, कारण की मला पण असं म्हणजे खूप आवडतं असं सजवायला वगैरे हे असं. मला पण खूप आवडतं सजवायला मम्मा. हा ना. तर हे बघा किती सुंदर वाटतं. तर मी काय रिटर्न नाही करणार याला, आता मी अशीच ठेवते. रुद्राचे पप्पा आले ना मग त्यांना व्यवस्थित तिथं ना हे करायला लावते. आणि ही ना स्टारवाली ही आहे ना ती तर एकच नंबर लाईट लागते, खूप मस्त लागते. तर हे बघा एकदम छान आणि मस्त अशी लाईट लागते. व्हिडिओ एडिटिंग साठी सुद्धा खूप सुंदर आहे ही लाइटिंग. करत पाठीमागं लावली ना तर मस्तच बॅकग्राऊंड दिसणार आहे, खूप सुंदर आहे. बघा हे ना खूप सोपं आहे, ह्याचं तर काहीच नाही, फक्त यामध्ये लाइनिंग टाकायची आहेत आणि चावी आहे ती चावी अशी फिरवायची आहे खालच्या ह्याला, मग ते पॅक होतं. हे एक स्टँड माझं जोडून झालं, आता मी दुसरं स्टँड जोडते. हे पण खूप सोपं आहे. ह्याला पण ज्या ब्लॅकवाल्या ह्या आहेत ना नळ्या, तर त्या व्यवस्थित अशा ह्याच्यामध्ये पॅक करून ह्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर मी आता हे हलकत जॉईन करते, कारण दोन्ही काय मी ठेवणार नाही, मला जे बरं वाटेल तेच मी ठेवणार आहे. दररोज इकडं नाही तर हे दोन्ही सेमच रेंज आहे. हे काहीतरी 80-90 रुपयांना भेटते आणि हे काहीतरी 100-120 रुपयांना भेटते. तशी मला ह्याची पण क्वालिटी छानच वाटली, पण ह्याच्यातून कसं आहे पोरं वगैरे काढू शकतात, ह्याच्यातून प्रश्नच नाही आहेत काढायचा, कारण की हे पॅक बसतंय. तुझी ते दे रे. बघू दे, नको राहू दे. तर माझे ना इथं दोन्ही पण बँगलचे स्टँड आहे ना जोडून झालेत बघा, हे वालं पण. तर मी हे ठेवायचा विचार केला. दोन्हीची किंमत 115 आहे, ह्याची पण 115लाच आहे ते पण 115ला आहे. कमी झाला असला तर 100ला 90ला पण असेल. आणि मला दोन्ही आवडले, याच्यामध्ये पण स्ट्रॉंगच आहे, पण छान आहे. पण मला असं वाटलं की हे जर मी कपाटामध्ये असं ठेवून दिलं तर ते दिसायला जास्त छान लुक देईल, आणि म्हणून मग मी हे वाला ठेवायचा विचार केला. तसं दोन्ही पण स्ट्रॉंगच आहेत, पण बघू शकता बँगल्स मॅनेज केल्यानंतर किती छान दिसत आहेत. आधी या डब्यामध्ये पडल्या होत्या तर ते बिलकुल अजिबात छान वाटत नव्हतं, आणि आता खूप मस्त सुंदर लुक आला. मेन म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण पटकन घेऊ शकतो. डब्यात ना एकात एक मिक्स होऊन जातात ना, शोधून सापडलं तरी ते कलर सापडत नाही, वेगळाच एक सापडत नाही, तर एक इकडे जाते एक तिकडे जाते. तर त्याच्यामुळे हे घेतलं मी. खूप सुंदर आहेत ह्या दोन्ही स्टँड, मला खूप आवडले. तर आजचा शॉपिंग हॉल मी इथंच थांबवते. कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा, आणि सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तर चला आता आजचा व्हिडिओ थांबवते इथंच. बाय.